आम्ही पहलगाम मध्ये फिरायला आलो होतो। मॅगी खात असताना माझ्या नवऱ्याला पोलिसांच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीनं त्याचा धर्म विचारला आणि त्याचा धर्म हिंदू असल्याचं कळताच त्या पोलिसाने त्याला गोळी घातली। नंतर कळालं ती व्यक्ती पोलीस नसून दहशतवादी आहे। पहलगाम मध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्याच पत्नीचा हा दावा आहे, ज्यांनी असं सांगितलंय की तिथे मॅगी खात असताना त्यांच्यावर पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला। नेमकं पहलगाम मध्ये असं काय झालं ज्यामुळे तिथे जवळपास 20 लोकांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे। नेमकं पहलगामलाच का दहशतवाद्यांनी टार्गेट केलं आणि काश्मीरमध्ये अशांतता माजवण्याचं नेमकं कुणाचं धोरण आहे, TRF नावाची संघटना नेमकं काय करणार आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। आज दुपारच्या सुमारास एक बातमी सर्वत्र झळकायला लागली। ती बातमी होती काश्मीर मधल्या एका दहशतवादी हल्ल्याची। काश्मीरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री चकमकी ह्या होतच असतात, परंतु बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर एक आत्मघाती असा एक मोठा हल्ला झाल्याची बातमी पहिल्यांदाच आपल्या समोर आलेली आहे। काश्मीर मधलाच पर्यटकांचं अतिशय आवडीचं ठिकाण, जिथे देश विदेशातून पर्यटन येत असतात, ते ठिकाण म्हणजे पहलगाम। आणि याच पहलगाम मध्ये आज एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी होते तिथे फिरायला आलेले पर्यटक आणि स्थानिक लोकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं बोललं गेलं। सुरुवातीला आकडा जो होता तो 2 लोकांचा इथे मृत्यू झाला आणि 15-16 जण जे आहेत ते यामध्ये जखमी झाले असं सांगण्यात आलं, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा हा 20च्या वर असण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीचे काही व्हिज्युअल्स तिथून येत होते, जे स्थानिक लोक तिथे होते जे हल्ल्यातून बचावले, त्यांचं असं म्हणणं होतं की इथे 20हून अधिक जणांना दहशतवाद्यांनी ठार केलेलं आहे। TRF नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जी जबाबदारी आहे ती स्वीकारलेली आहे। लष्कर-ए-तोयबाचा प्रभाव असलेली ही दहशतवादी संघटना आहे। 2023 ला अनंतनाग एन्काउंटर नंतर ही संघटना तितकी ऍक्टिव्ह नव्हती, पण अचानक आज तिने तो हल्ला केलेला आहे आणि त्यांनी ती जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली आहे। या हल्ल्याविषयी आता संपूर्ण परिसरामध्ये जे आहे शोध मोहीम, या संदर्भातला तपास सुरू आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सध्या सुरू झालेली आहे। देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा लवकरच श्रीनगरमध्ये पोहोचून त्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकं आज तिथे नेमकं काय घडलं हे जेव्हा स्थानिकांना विचारण्यात आलं, जे हल्ल्यामध्ये वाचले त्यांना विचारण्यात आलं, त्यांचं सांगण्यात आलं की आम्ही सगळेजण ज्या भागामध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे गाडीने किंवा एअरने आपण तिथे जाऊ शकत नाही। खच्चरवरून जे ट्रेकिंगला येतात तो भाग आहे, डोंगराळ प्रदेश आहे, तिथे ट्रेकिंगसाठी हे लोक खच्चरवरून बसून तिथे गेलेले होते। तिथे एक छोटासा ठेला होता, त्या ठेल्याच्या तिथे मॅगी खात असताना दहशतवादी हल्ला तिथे झाला। आतंकवादी जे दहशतवादी आहेत ते दहशतवादी अतिरेकी हे पोलिसांच्या वेशामध्ये आलेले होते आणि त्यांनी तिथे धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला केल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यांचं तसं मत आहे। या हल्ल्यामध्ये केवळ पर्यटकच नाही तर स्थानिक सुद्धा व्यक्ती जे आहेत ते जखमी झालेले आहेत, काहींचा त्यामध्ये मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी सध्या हाती येते। आता नेमकं पहलगामलाच का टार्गेट केलंय आणि त्याच भागामध्ये का हा दहशतवादी हल्ला झालाय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे हा दहशतवादी हल्ला झालाय तो एक डोंगराळ प्रदेश आहे, तिथे कुठली गाडी वगैरे जाऊ शकत नाही, म्हणून कोम्बिंग ऑपरेशन करताना तिथून त्या जंगलातून मार्ग काढून अतिरेकी लवकर पळून जाऊ शकतात, म्हणून त्यांनी हेच स्थान जे आहे ते निवडलंय। ते अत्यंत सुंदर ठिकाण आहे, पर्यटकांसाठी आवडीचं ठिकाण आहे, तिथे खूप जास्त पर्यटक जात असतात, म्हणून त्यांनी ते स्थान निश्चित केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच तिथून त्यांना पळून जायला सोपं असेल म्हणून त्यांनी तो मार्ग जो आहे तो निवडलेला आहे। सध्या हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून त्या संपूर्ण परिसराची रेकी करण्यात येते आहे आणि सर्व म्हणजे BSF, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विविध तुकड्या ज्या आहेत त्या आता दहशतवाद्यांच्या मागावर असल्याचं आपल्याला बोललं जात आहे। याशिवाय पहलगामचंच ठिकाण आणि आजचाच दिवस का निवडला गेला यामागे सुद्धा काही कारण आहेत। कारण तुम्हाला लक्षात असेल की हा जो सीझन आहे हा जम्मू काश्मीरचा सीझन पर्यटकांचा सीझन आहे, इथे खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि उद्यापासून श्रीनगरचं जे ट्युलिप गार्डन आहे, ट्युलिप गार्डन उद्या बंद होत आहे। ट्युलिप गार्डन बघण्यासाठी हजारो पर्यटक काश्मीरमध्ये येत असतात आणि ते उद्यापासून बंद होत आहे। उद्या ते बंद झाल्यानंतर म्हणजे उद्यानंतर सर्वाधिक पर्यटक ज्या भागात येतात ते आहे पहलगाम आहे। पहलगाम मध्ये ते नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात आणि मुद्दामून आजचा दिवस निवडून तिथे पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण व्हावं, जेणेकरून तिथल्या
जो पर्यटन व्यवसाय आहे त्याला तो फटका बसावा, हा हेतू दहशतवाद्यांचा असल्याचं बोललं जात आहे. परंतु नेमकं या पर्यटकांनाच टार्गेट का केलं गेलंय, तर याचा मुख्य हेतू अजून एक आहे की पहलगाम हे ते ठिकाण आहे जिथून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते. अमरनाथ यात्रा सुद्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. म्हणजे अमरनाथ यात्रेला येणारे तसेच पहलगामला भेट द्यायला येणारे पर्यटक यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण यावं आणि त्यामुळे त्यांनी ते वरती येऊ नये, त्याचा फटका जो आहे तो तिथल्या सरकारला बसावा, केंद्र सरकारची इमेज डॅमेज व्हावी, यासाठी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आणि म्हणूनच या हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन देशाचे केंद्रीय मंत्री जे आहेत, गृहमंत्री जे आहेत अमित शहा हे नुकतेच आता श्रीनगरला पोहोचणार आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या UAEच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सुद्धा या हल्ल्यासंदर्भातली संपूर्ण माहिती अमित शहा यांच्याकडून घेतलेली आहे आणि ज्यांचा कोणाचा या ठिकाणामध्ये हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती त्यांनी संवेदना जी आहे ती देखील व्यक्त केलेली आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जी बातमी येते त्यानुसार अधिकृत आकडा अजून आलेला नाहीये, पण 20हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण घटनेवर आमचं लक्ष असेलच, परंतु नेमकं हेच ठिकाण काश्मीरच्या संदर्भात म्हणजे काश्मीरमध्ये जी शांतता 370 हटल्यानंतर आपण पाहत आहोत, ती शांतता भंग करण्याचं मागचं कारण नेमकं काय आहे? पाकिस्तानचे जे आर्मीचे प्रमुख आहेत ज्यांनी त्या प्रकारे हिंदू समाजावर गेल्या काही दिवसांपूर्वी जे विधान केलं होतं, ते विधान या हल्ल्याच्या मागे कारणीभूत आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.